शेतकरी मित्रांनो, आपल्याला हमी भावाने कापसाची विक्री करायची म्हणजे 8,110 रुपये या हमी भावाने विक्री करण्याकरता रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो नमस्कार, झटपट इन्फो मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहित असेल की कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत शून्य केल्यामुळे कापसाच्या दरावर दबाव आहे। अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमी भावाने कापूस विक्री करणे हा एक चांगला पर्याय आहे। यावर्षी कापसाचा हमी भाव हा 8,110 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेला आहे। या हमी भावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या कपास किसान ॲप्लिकेशनवर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे। ही नोंदणी तुम्ही 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर याच्या कालावधीमध्ये करू शकता। 15 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष कापूस खरेदी सुरू होईल। तर ही नोंदणी कशी करायची आणि यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, सर्व काही स्टेप मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूया की या ॲप वरती नोंदणी प्रक्रिया कशी करायची। सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि तिथे कपास किसान नाव हे ॲप सर्च करून याला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर हे ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तुमची नोंदणी करून घ्यायची आहे। तुमचा मोबाईल नंबर टाका अशा प्रकारचा ऑप्शन येईल, त्यावरती मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर OTP इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। जो मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे त्यावरती OTP जाईल, त्यावरती तो OTP टाकून व्हेरीफाईड करायचा आहे। त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे। तुम्हाला हा पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड नुसार तुमचं नाव, वडिलांचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख ह्या सर्व इन्फॉर्मेशन भरायचं आहे। जात श्रेणीमध्ये तुमची कास्ट कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे। SC ST OBC जे काही तुमची कास्ट कॅटेगरी असेल ते इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड वरती पत्ता आहे तो भरायचा आहे। इथे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। तुमचं तालुका आणि गाव निवडायचं आहे। तुमच्या जवळचं APMC मार्केट निवडायचं आहे जिथे तुम्हाला कापूस विक्री करायचा आहे। त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे जमिनीची आणि पिकाची माहिती। तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा पाहून त्यानुसार सर्व काही माहिती जी आहे ते इथे भरायची आहे, जसे की सर्वे नंबर, खाता नंबर, त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्यापैकी किती क्षेत्रफळामध्ये तुमचा कापूस जो आहे ते पेरणी झालेला आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे। त्यानंतरची स्टेप आहे कागदपत्रे अपलोड करा। तुमचा पासपोर्ट साइज आकाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे। तुम्ही हा फोटो गॅलरी मधून सुद्धा घेऊ शकता किंवा लगेच ऑनलाईन कॅमेराने सुद्धा काढू शकता। तुमचा शेतीचा 7/12 जो आहे तो PDF फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे, तो इथे अपलोड करायचा आहे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला 5व्या स्टेप मध्ये हे सबमिट करायची आहे। सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन या नावाचे जे बटन तुम्हाला इथे दिसणार आहे त्या बटन वरती क्लिक करून हे सबमिट करायची आहे। तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एक तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर ही नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर मिळणार आहे। तुमची नोंदणी अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही ॲप मध्ये स्लॉट बुकिंग करू शकता। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-पीक पाहणी। नोंदणी सोबतच आणखी एक महत्त्वाचं काम तुम्हाला इथे करायचं आहे, ते म्हणजे 15 सप्टेंबर पूर्वी तुमची ई-पीक पाहणी होणे गरजेचं आहे। ज्या कापूस क्षेत्राची तुम्ही CCI ॲप मध्ये नोंदणी केली आहे त्याच क्षेत्राची ई-पीक पाहणी करायला विसरू नका। खरेदीच्या वेळी ई-पीक पाहणी असलेला 7/12 उतारा मागितला जाईल आणि त्यावरती तुमची ई-पीक पाहणी असणे गरजेचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील ई-पीक पाहणी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली ई-पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला करून ठेवायची आहे। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या शेतकऱ्यांनी कापूस पेरणी केलेली आहे आणि त्यांना CCI च्या खरेदी केंद्रावरती विकायचा असेल तर इथे हे प्रोसेस तुम्हाला करावीच लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तसेच अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब केले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।